एका गावातलं पहाटेचं दृश्य डोळ्यासमोर आणा. जिथे जवळच असलेल्या एका गोठ्यात तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये शेणाचे ढिगारे दिसतील. आता थोडा थांबून विचार करू. बहुतेक लोक याकडे ई कचरा असं म्हणून बघतात, पण काही लोक याच गोष्टीकडे इंधन म्हणून पाहतात. ज्याचा वास इतका वाईट येतो, त्यापासून शेगडी कशी पेटू शकते किंवा वीज तरी कशी तयार होऊ शकते. आणि यातली मजेशीर गोष्ट म्हणजे या कचऱ्याला जाळण्यासाठी आगीची किंवा मोठ्या गुंतागुंतीच्या यंत्राची आणि इतकंच काय तर त्याला ऑक्सिजनची सुद्धा गरज नसते. या प्रक्रियेसाठी फक्त वेळ, सूक्ष्मजीव आणि एक बंद जागा लागते. आणि आपला आजचा विषय इथूनच सुरू होतो. तो म्हणजे बायोगॅस संयंत्र. आता याची कल्पना समजून घेऊया. आपण रोज प्राण्यांचं शेण, अन्नाचा कचरा आणि पालापाचोळा यांच्यासारखा जैव अपघटनीय किंवा जैव विघटनयोग्य कचरा तयार करतो. जेव्हा हा कचरा उघड्यावर फेकला जातो तेव्हा त्याचा वास येतो, तिथे कीटक जमा होतात आणि कधीकधी यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण सुद्धा होतं. पण विचार करा, जर आपण या कचऱ्याचं विघटन एका नियंत्रित वातावरणात केलं तर, जर आपण एका बंद टाकीत हवा नसताना सूक्ष्मजीवांना त्यांचं काम करू दिलं तर, या नियंत्रित यंत्रणेलाच बायोगॅस संयंत्र असं म्हणतात. बायोगॅस संयंत्रामध्ये हा जैवविघटन योग्य कचरा पाण्यात मिसळला जातो आणि त्याचा एक घट्ट राळा तयार केला जातो, ज्याला स्लरी सुद्धा म्हणतात. ही स्लरी जमिनीखाली असलेल्या एका विघटन टाकीत म्हणजेच डायजेस्टरमध्ये पाठवली जाते. आता इथे सर्वात महत्त्वाची अट म्हणजे या टाकीमध्ये ऑक्सिजन नसतो आणि ऑक्सिजन नसल्यामुळे तिथे फक्त विनॉक्सी सूक्ष्मजीव जगू शकतात आणि आपलं काम करू शकतात. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण आपल्याला वाटतं की जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. पण हे सूक्ष्मजीव वेगळे असतात. ते केवळ ऑक्सिजनच्या अनुपस्थितीतच काम करू शकतात आणि ही प्रक्रिया हळूहळू आणि नैसर्गिकरित्या घडते. आधी हे सूक्ष्मजीव गुंतागुंतींच्या कचऱ्याचे रूपांतर साध्या सेंद्रिय आम्लांसारख्या पदार्थात करतात. त्यानंतर सूक्ष्मजीवांचा दुसरा गट, ज्याला आपण मिथॅनोजेनिक जीवाणू म्हणतो, ते या पदार्थांवर प्रक्रिया करतात. हे जीवाणू एक गॅस बाहेर सोडतात, ज्यामध्ये 55 ते 60% मिथेन असतो आणि उरलेला भाग कार्बन डायऑक्साईड असतो. आपण हे एका समीकरणाच्या स्वरूपात दाखवू शकतो. CH3COOH म्हणजेच इथेनॉइक ॲसिडचे रूपांतर CH4 म्हणजेच मिथेन आणि CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईडमध्ये होते. इथे मिथॅनो हा शब्द मिथेनवरून आला आहे आणि जेनिका म्हणजे तयार करणे किंवा निर्माण करणे. त्यामुळे याचा शब्दशः अर्थ मिथेन तयार करणारे असा होतो. म्हणून त्यांना मिथॅनोजेनिक जीवाणू म्हणतात. तयार झालेला गॅस हळूहळू विघटन टाकीच्या वरच्या भागात जमा होतो आणि या गॅसलाच आपण बायोगॅस म्हणतो. बायो हा शब्द त्याच्या जैविक उत्पत्तीचा संदर्भ देतो, कारण मिथॅनोजेनिक जीवाणू शेणासारख्या जैवविघटनशील पदार्थांचे रूपांतर मिथेनयुक्त गॅसमध्ये करतात. गॅस हा शब्द त्याच्या ज्वलनशील गुणधर्मावर भर देतो, जो नैसर्गिक वायूंसारखाच असतो आणि जो ऊर्जेचा नवीकरणीय स्रोत आहे. आपण आता असे म्हणू शकतो की बायोगॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन असतो, जो सहज जळतो, आणि कार्बन डायऑक्साईड असतो, जो जळत नाही. बायोगॅसचा वापर खास बायोगॅस शेगड्यांवर स्वयंपाक करण्यासाठी किंवा जनरेटरमध्ये हा गॅस जाळून वीज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. आता एक बदल झालेला तुम्हाला कळलेला असेल. या बदलाचा विचार करा. ज्या कचऱ्यामुळे प्रदूषण होऊ शकलं असतं, त्यापासून आता उपयुक्त ऊर्जा मिळते. तुम्हाला हे बदल जाणवले असतील की जसं घाण वास कमी झाला, माशा आणि कीटकांचा त्रास कमी झाला आणि लाकूड जाळल्यामुळे होणारा धूरसुद्धा कमी झाला. म्हणूनच बायोगॅस संयंत्रे ही फक्त वैज्ञानिक यंत्रणा नसून यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते, आरोग्य चांगले राहते आणि दैनंदिन जीवनात अधिक सोय मिळते. म्हणूनच बायोगॅस संयंत्रे ही फक्त वैज्ञानिक यंत्रणा नसून ती समाजासाठी एक स्मार्ट आणि व्यावहारिक उपाय आहेत. आता उरलेल्या कचऱ्याचं काय होतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. गॅसच्या बाहेर पडल्यानंतर उरलेली स्लरी संयंत्रातून बाहेर वाहून जाते. या उरलेल्या पदार्थात भरपूर पोषक द्रव्य असतात, त्यामुळे त्याचा वापर शेतात आणि बागेत उत्तम सेंद्रिय खत म्हणून केला जातो. अशा प्रकारे काहीही वाया जात नाही. कचऱ्याचं रूपांतर आधी इंधनात झालं आणि त्यापासून आपल्याला खत मिळालं.
बायोगॅस संयंत्रे सहसा गावांमध्ये, डेअरी फार्म्समध्ये आणि काही गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुद्धा आढळतात. अनेक ठिकाणी स्वयंपाकघरातील शेगड्या, दिवे आणि लहान विद्युत जनरेटर चालवण्यासाठी सुद्धा बायोगॅस वापरला जातो. हा सर्व उपयोग त्या कचऱ्यापासून होतो, जो अन्यथा पर्यावरणाचं प्रदूषण करू शकला असता. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो याचा पटकन आढावा घेऊया. बायोगॅस संयंत्रात जैवविघटन योग्य कचरा वापरला जातो. ऑक्सिजनशिवाय विनॉक्सी सूक्ष्मजीवांद्वारे या कचऱ्याचं विघटन केलं जातं. मिथॅनोजेनिक जीवाणूच्या मदतीने मिथेन समृद्ध बायोगॅस तयार होतो. हा गॅस इंधन म्हणून किंवा वीज निर्मितीसाठी वापरला जातो. उरलेली स्लरी खत म्हणून वापरली जाते. त्यामुळे कचरा गायब होत नाही, तर योग्य व्यवस्थापनामुळे त्याचं रूपांतर एका चांगल्या गोष्टीत होतं. म्हणून पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही कचरा पाहाल तेव्हा विचार करा की आपण त्याचा वापर हुशारीने कसा करू शकतो. कारण कधीकधी जी गोष्ट आज कचरा वाटते ती उद्यासाठी ऊर्जा बनू शकते.